नमस्कार. आज आपण शिक्षण क्षेत्रातील काही महत्त्वाच्या संस्थांच्या जगात जरा खोलवर जाऊया. आपल्याकडे जे संदर्भ साहित्य आहे त्याच्या आधारे आपण हे बघणार आहोत. नमस्कार. म्हणजे बघा, भारतात आंतरराष्ट्रीय स्तरापासून ते थेट जिल्हा पातळीपर्यंत संस्थांचं एक मोठं जाळं आहे. आणि या संस्था आपल्या शिक्षण व्यवस्थेला कुठेतरी आकार देत असतात. अगदी बरोबर. शिक्षण हा खरंच कोणत्याही समाजाचा कणा असतो. हो. आणि आज आपण ज्या संस्थांबद्दल बोलणार आहोत त्या म्हणजे या कण्याला आधार देणाऱ्या महत्वाच्या रचना आहेत असं म्हणायला हरकत नाही. नियोजन करणं, अंमलबजावणी करणं, मग शिक्षणाची गुणवत्ता राखणं, संशोधन करणं, या सगळ्या जबाबदाऱ्या या संस्था सांभाळतात. म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत. हो. आपला उद्देश असा आहे की या थोड्या गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या व्यवस्थेतील प्रत्येक प्रमुख संस्थेचं नेमकं काम काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, यावर जरा प्रकाश टाकावा. बरोबर. चला तर मग सुरुवात करूया. मला वाटतं आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरुवात करणं चांगलं राहील. युनिसेफ बद्दल बोलूया. हो, चालेल. युनिसेफ म्हणजे संयुक्त राष्ट्रांचा बालक निधी. 1946 मध्ये स्थापना झाली, बरोबर? बरोबर. 11 डिसेंबर 1946. आणि यांचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे जगभरातल्या मुलांचे हक्क जपणं, त्यांचं आरोग्य, पोषण, शिक्षण, संरक्षण या सगळ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं. थोडक्यात प्रत्येक मुलाला त्याचं बालपण सुरक्षितपणे, निरोगीपणे जगता यावं यासाठी त्यांची धडपड असते. अगदी. आणि भारताच्या संदर्भात बोलायचं झालं तर युनिसेफ स्वातंत्र्यानंतर लगेचच म्हणजे 1949 पासून इथे कार्यरत आहे. अच्छा. आपल्याकडील संदर्भ साहित्यात काही उदाहरणं पण दिली आहेत. जसं की 1992चा तो जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम होता, DPEP. हो, DPEP. किंवा 2010चा केरला रीडिंग फेस्टिवल. बरं. अशा अनेक उपक्रमांमध्ये युनिसेफचा सक्रिय सहभाग राहिला आहे. म्हणजे फक्त निधी नाही तर कार्यक्रमात सहभाग पण. हो ना. इतकंच नाही तर बालमृत्यू दर कमी करणं यासाठी ते 1986 पासून प्रयत्न करत आहेत. किंवा अगदी अलीकडचं उदाहरण म्हणजे 2008 ते 2012 दरम्यान पोलिओ निर्मूलनासाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर मदत केली. ही खूप महत्वाची कामं आहेत. नक्कीच. यांचं मुख्यालय न्यूयॉर्कला आहे आणि जगभर त्यांची प्रादेशिक कार्यालये आहेतच. बरं. आता जरा राष्ट्रीय पातळीवर येऊया. शालेय शिक्षणाच्या बाबतीत एक नाव नेहमीच आपल्या कानावर येतं, NCERT. हो, NCERT, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद. 1 सप्टेंबर 1961ला नवी दिल्लीत स्थापना झाली आणि यांचं मुख्य काम म्हणजे शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांना मदत करणं. बरोबर. NCERTचं काम खरं तर खूपच व्यापक आहे. एक तर शैक्षणिक संशोधन करणं, मग अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकं विकसित करणं, हे तर त्यांचं खूप मोठं काम आहे. हो, आपण CBSE बोर्डाची पुस्तकं बघतो ती सगळी यांचीच. अगदी. ती बहुतांशी NCERTनेच तयार केलेली असतात आणि या पुस्तकांचा दर्जा, त्यांची पोहोच बघता शिक्षण व्यवस्थेवर याचा किती मोठा प्रभाव आहे हे आपल्या लक्षात येतं. बरोबर. याशिवाय शिक्षक प्रशिक्षण, त्यांच्यासाठी कार्यक्रम आयोजित करणं, इंडियन जर्नल ऑफ टीचर एज्युकेशन, प्रायमरी टीचर अशी नियतकालिका पण ते प्रकाशित करतात. अच्छा, नियतकालिका सुद्धा. हो. आणि अजून एक म्हणजे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा NTSE, ती पण NCERT घेते. हो, NTSE बद्दल ऐकलंय. यांचं मुख्यालय दिल्लीत आहे आणि अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर, म्हैसूर, शिलाँग इथे त्यांच्या प्रादेशिक शिक्षण संस्था आहेत. RIE म्हणतात त्यांना. रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन. हो. आणि शैक्षणिक तंत्रज्ञानासाठी CIET नावाची एक वेगळी घटक संस्था पण आहे यांच्या अंतर्गतच, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल टेक्नॉलॉजी. ओके. म्हणजे बरंच विस्तृत काम आहे यांचं. आता शालेय शिक्षणाबद्दल बोलताना शिक्षकांच्या गुणवत्तेचा मुद्दा पण येतोच. नक्कीच. त्यासाठी पण एक राष्ट्रीय स्तरावरची नियामक संस्था आहे ना, NCTE. हो, NCTE, नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन, राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद. 1993च्या कायद्यानुसार 17 ऑगस्ट 1995ला तिला वैधानिक दर्जा मिळाला असं दिसतं इथे. बरोबर. पण इथे एक गंमत आहे. NCTE खरं तर 1973 पासून अस्तित्वात होती, पण तेव्हा ती फक्त एक सल्लागार संस्था होती. अच्छा.
आधी सल्लागार होती. हो, पण नंतर जसं शिक्षक प्रशिक्षणाच्या संस्था वाढल्या, त्यांच्या गुणवत्तेचे प्रश्न निर्माण झाले, तेव्हा वाटलं की यावर एक देशव्यापी नियमन आणि नियंत्रण हवं. गरज निर्माण झाली. अगदी. म्हणूनच 1993 मध्ये कायदा केला आणि 1995 मध्ये तिला वैधानिक अधिकार मिळाले. म्हणजे आता ती काय करते नक्की? आता ती देशभरातल्या शिक्षक शिक्षण प्रणालीचं नियोजन करते, त्याचा विकास कसा होईल हे बघते, शिक्षक शिक्षण अभ्यासक्रमांचे नियम आणि मानके ठरवते, अच्छा. नवीन अभ्यासक्रमांना किंवा संस्थांना मान्यता देते आणि गरज वाटल्यास किंवा नियम पाळले नाहीत तर मान्यता काढूनही घेते. बरं, म्हणजे एक प्रकारे वॉचडॉग म्हणता येईल शिक्षक प्रशिक्षणावरचा? हो, तसं म्हणायला हरकत नाही. देशभरातल्या शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा दर्जा सांभाळण्याची एक मोठी जबाबदारी आहे त्यांच्यावर. यांचंही मुख्यालय दिल्लीत आहे आणि प्रादेशिक समित्या जयपूर, बेंगलुरू, भुवनेश्वर, भोपाळ इथे आहेत. बर. आता पुढचा मुद्दा, शिक्षण क्षेत्राचं नियोजन आणि प्रशासन. ही पण एक खूप मोठी आणि गुंतागुंतीची प्रक्रिया असणार. हो तर. यासाठी कोणती संस्था काम करते? त्यासाठी राष्ट्रीय पातळीवर आहे न्यूपा, NUEPA. आता त्याला निपा असंही म्हणतात, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन. न्यूपा किंवा निपा. हो, या संस्थेचा प्रवास पण मोठा रंजक आहे माहितीये. 1962 मध्ये युनेस्कोच्या मदतीने याची सुरुवात झाली होती. तेव्हा ते फक्त आशियाई देशांसाठी एक प्रादेशिक केंद्र होतं. फक्त आशियासाठी? हो, पण हळूहळू त्याचं काम वाढत गेलं आणि 2006 मध्ये तिला राष्ट्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळाला. वा, म्हणजे एका प्रादेशिक केंद्रापासून थेट राष्ट्रीय विद्यापीठापर्यंतचा प्रवास. मग आता तिचं मुख्य काम काय आहे? तिचं मुख्य लक्ष आहे शैक्षणिक नियोजन, व्यवस्थापन आणि प्रशासन या क्षेत्रांवर. या विषयांमध्ये प्रशिक्षण देणं, संशोधन करणं, सरकार आणि इतर संस्थांना सल्ला देणं आणि याबद्दलची माहिती सगळीकडे पोहोचवणं ही तिची प्रमुख कामं आहेत. म्हणजे मोठ्या शिक्षण योजना किंवा धोरणं आखताना यांची मदत होत असणार. नक्कीच. त्यांचं प्रभावी नियोजन कसं करावं, प्रशासन कसं चालवावं, यासाठी लागणारी क्षमता विकसित करण्याचं काम ही संस्था करते. नवी दिल्लीत आहे ही संस्था. आणि त्यांचं जर्नल ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन नावाचं एक महत्त्वाचं नियतकालिक पण आहे. अच्छा. बरं, आता काही विशेषीकृत संस्थांकडे वळूया का? म्हणजे ज्या एका विशिष्ट क्षेत्रावर लक्ष केंद्रित करतात, जसं की टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, TISS. हे नाव खूप मोठं आहे सामाजिक शास्त्रांमध्ये. हो, अगदी. TISS 1936 मध्ये सर दोराबजी टाटा ट्रस्टने तिची स्थापना केली. तेव्हा तिचं नाव वेगळं होतं, सर दोराबजी टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क. सोशल वर्कवर फोकस होता तेव्हा. हो, मग 1944 मध्ये ते बदलून TISS झालं आणि 1964 मध्ये तिला मानद विद्यापीठ म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणून मान्यता मिळाली. इथे समाजकार्य, सामाजिक विज्ञान, आरोग्य प्रणाली अभ्यास, मानव संसाधन व्यवस्थापन, विकास अभ्यास, आपत्ती व्यवस्थापन अशा अनेक महत्त्वाच्या सामाजिक विषयांवर खूप चांगलं शिक्षण आणि संशोधन चालतं. म्हणजे खूप व्यापक आहे आता यांचं कार्यक्षेत्र. हो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे फक्त थिअरी नाही शिकवत, प्रत्यक्ष कृती प्रकल्प म्हणजे फील्ड ॲक्शन प्रोजेक्ट्सवर खूप भर दिला जातो. अच्छा, फील्ड वर्क महत्वाचं आहे. हो, त्यामुळे विद्यार्थ्यांना समाजातील प्रश्नांवर थेट काम करण्याचा अनुभव मिळतो. मुंबई मुख्य कॅम्पस आहे, पण तुळजापूर, गुवाहाटी, हैदराबाद इथे त्यांचे कॅम्पस आहेत. MA, MPhil, PhD हे सगळे अभ्यासक्रम चालतात तिथे. उत्तम. आता शिक्षण आणि संस्कृती यांना जोडणारी पण एक संस्था आहे ना, CCRT? आहे की. CCRT, सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेस अँड ट्रेनिंग, 1979 मध्ये स्थापना झाली. ही संस्कृती मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली एक स्वायत्त संस्था आहे. संस्कृती मंत्रालय? ओके. हो, आणि तिचं मुख्य उद्दिष्ट आहे शिक्षणाला आपल्या भारताच्या समृद्ध आणि विविध संस्कृतींशी जोडणं. ते कसं करतात? त्यासाठी ते शिक्षकांसाठी कार्यशाळा घेतात, म्हणजे सांस्कृतिक घटक अभ्यासक्रमात कसे आणायचे, मुलांना आपल्या परंपरेची, कलेची ओळख कशी करून द्यायची याचं प्रशिक्षण देतात. हे खूप महत्वाचं आहे. आहेच, पण त्यांची एक खूप खास योजना आहे, सांस्कृतिक प्रतिभा शोध शिष्यवृत्ती योजना. अच्छा. ती काय? ही 10 ते 14 वयोगटातल्या मुलांसाठी आहे, ज्या मुलांना संगीत, नृत्य, नाटक, चित्रकला अशा कलांमध्ये विशेष गती आहे, त्यांना पुढे शिकण्यासाठी, प्रावीण्य मिळवण्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. अरे वा, म्हणजे लहान वयातच कलागुणांना प्रोत्साहन मिळतं. अगदी. दिल्लीत मुख्यालय आहे आणि उदयपूर, हैदराबाद, गुवाहाटी इथे प्रादेशिक केंद्रे आहेत त्यांची. छान. आता भाषा शिक्षणाबद्दल बोलूया. त्यासाठी पण एक विशेष विद्यापीठ आहे आपल्याकडे, IFLU. हो, IFLU
इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस युनिव्हर्सिटी, याची सुरुवात खरं तर 1958 मध्ये हैदराबादला सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश CIA म्हणून झाली होती, फक्त इंग्रजीसाठी. फक्त इंग्रजी? हो तेव्हा. पण नंतर जशी गरज वाढत गेली तसा तिचा विस्तार झाला, परदेशी भाषा पण शिकवायला सुरुवात झाली आणि 2006-07 मध्ये तिला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळाला. अच्छा, म्हणजे आता फक्त इंग्रजी नाही? नाही, आता इंग्रजी सोबतच अरबी, चीनी, फ्रेंच, जर्मन, जपानी, रशियन, स्पॅनिश अशा अनेक महत्वाच्या परदेशी भाषांचं अध्यापन आणि संशोधन इथे होतं. ग्रेट. त्यांचं ब्रीदवाक्य पण छान आहे, वर्ड्स इल्युमिनेट द वर्ल्ड, म्हणजे शब्द जगाला प्रकाशमान करतात. खरंय. हैदराबाद मुख्य कॅम्पस आहे, पण शिलाँग आणि लखनौ इथेही त्यांचे कॅम्पसेस आहेत. बरं, आता आपण मूलभूत विज्ञानाच्या संशोधनाकडे येऊया, म्हणजे सायन्स. यातले खूप मोठं आणि जगात आदराने घेतलं जाणारं नाव म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, TIFR. हो, TIFR. डॉक्टर होमी जहांगीर भाभा. त्यांनी 1945 मध्ये सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या मदतीने याची स्थापना केली. अगदी स्वातंत्र्यापूर्वी? हो, TIFR म्हणजे मूलभूत संशोधनासाठी समर्पित असलेली एक अग्रगण्य संस्था. गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, संगणक विज्ञान अशा अनेक क्षेत्रांमध्ये इथे जागतिक दर्जाचं संशोधन चालतं. लोकेशन मुंबई आहे ना? हो, मुंबईत कुलाबा इथे आहे आणि ही सुद्धा मानद विद्यापीठ आहे. नुकतंच 2020 मध्ये तिने आपली 75 वर्ष पूर्ण केली. 75? हो, आणि याच संस्थेचा एक खूप महत्वाचा भाग म्हणजे होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, HBCAC. अच्छा, HBCAC हे TIFRचा भाग आहे? हो, 1974 मध्ये स्थापन झालेलं हे केंद्र TIFRच्याच छत्रछायेखाली काम करतं. आणि यांचं मुख्य काम आहे देशात विज्ञान आणि गणित शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी संशोधन आणि विकास कार्य करणं. म्हणजे हे संशोधनाबरोबर शिक्षण प्रसाराचं काम पण करतात? अगदी. शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी ज्या ऑलिम्पियाड स्पर्धा होतात ना विज्ञानाच्या, गणिताच्या, हो, त्याची तयारी करून घेणं, त्यासाठी साहित्य तयार करणं, शिक्षकांना प्रशिक्षण देणं, हे त्यांचं एक महत्वाचं काम आहे. म्हणजे उच्चस्तरीय संशोधनाचा फायदा थेट शालेय शिक्षणापर्यंत पोहोचावा, हा उद्देश आहे. खूपच छान समन्वय आहे हा. बरं, हे झालं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या काही महत्वाच्या संस्था. आता जरा आपल्या राज्याकडे, महाराष्ट्राकडे वळूया. हो, कारण राष्ट्रीय धोरणं आणि योजना शेवटी राज्यातच राबवल्या जातात ना. बरोबर. तर महाराष्ट्रातल्या काही प्रमुख संस्था कोणत्या आहेत? आपल्याकडे पण अनेक महत्वाच्या संस्था आहेत. उदाहरणार्थ महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद आहे, MSPSP. मुंबईला आहे ती. 1994 मध्ये स्थापन झाली. यांचं काम काय? ही प्रामुख्याने सर्व शिक्षा अभियान, जे आता समग्र शिक्षा झालाय, अशा मोठ्या योजनांची अंमलबजावणी बघते. ओके. मग अर्थातच आपली महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आहे, MSCERT किंवा SCERT, पुणे येथे. 1964 ची स्थापना आहे. ही तर राज्याची मुख्य शैक्षणिक संस्था झाली. अगदी, राज्याची मुख्य शैक्षणिक प्राधिकरण संस्था म्हणता येईल. अभ्यासक्रम विकास, शिक्षक प्रशिक्षण, शैक्षणिक साहित्याची निर्मिती, ही सगळी कामं ती करते. जीवन शिक्षण नावाचं त्यांचं मासिक पण खूप प्रसिद्ध आहे. हो, जीवन शिक्षण माहिती आहे. ही संस्था राष्ट्रीय स्तरावरच्या NCERTच्या मार्गदर्शनाखाली राज्यात काम करते. आणि आपली लाडकी बालभारती पाठ्यपुस्तकांसाठी? हो, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे. 1967 ची स्थापना. 1ली ते 12वीची पुस्तकं? हो, 1ली ते 12वीसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू आणि इतर आवश्यक भाषांमध्ये पाठ्यपुस्तकं तयार करण्याचं प्रचंड मोठं काम बालभारती करते. राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांपर्यंत ही पुस्तकं पोचतात, ही बालभारतीची ओळखच आहे. खरंय. यासोबतच जिल्हा स्तरावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आहेत. डाएट. हो, 1986चं जे राष्ट्रीय शिक्षण धोरण होतं, त्यानुसार या संस्था स्थापन झाल्या. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षण देण्यासाठी या खूप महत्वाच्या आहेत. आणि मग अर्थातच 10वी आणि 12वीच्या परीक्षा घेण्यासाठी आपलं महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आहे, पुणे येथे. 1966 ची स्थापना, ज्याची राज्यभरात 9 विभागीय मंडळ आहेत. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण. बरोबर.
म्हणजे कितीतरी संस्था मिळून ही सगळी यंत्रणा चालते. हो ना, या सगळ्या संस्था मिळून राज्याची शिक्षण व्यवस्था चालवतात. हां, तर आज आपण काय काय पाहिलं? युनिसेफपासून सुरुवात केली, मग NCERT, NCTE, NUEPA, मग TIS, CCRT, IFLU, TIFAR अशा राष्ट्रीय आणि विशेषीकृत संस्था पाहिल्या. आणि मग आपल्या महाराष्ट्रातील MSCRT, बालभारती, राज्य मंडळ, DIAT अशा